विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र दौरा करणार आहेत। हा दौरा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। विरोधकांच्या या आरोपांमुळे मुख्य निवडणूक आयुक्तांचा दौरा आता वादात सापडलाय। निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। 26 ते 28 सप्टेंबरला मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचा दौरा करणार आहे। या दौऱ्यावर विरोधक संशयाने पाहू लागले आहेत। केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा महाराष्ट्र दौरा हा निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी आयोजित केल्याचा आरोप आता होऊ लागला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावर आरोप केलेला आहे। हे कुठल्याही डाव खेळू शकतील। तुम्ही जेवढ्या निवडणुका लांबणीवर टाकाल तेवढा महाविकास आघाडी भक्कमपणे मजबूत होईल आणि आम्ही निवडणुका जिंकण्यामध्ये आमची संख्या अधिकाधिक वाढेल आमदारांची। निवडणूक आयुक्त महाराष्ट्र दौऱ्यात सत्ताधाऱ्यांना अनुकूल अशा निवडणुकीच्या तारखा ठरवतील असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे। आता ऑब्झर्व्हर येतील, पडद्याआड राजकीय चर्चा करतील आणि मग इकडल्या सरकारला ज्या पद्धतीने आणि ज्या तारखेला निवडणुका हव्यात आणि जे शेड्यूल हवे ते ठरवतील। बाकी काय याच्यामध्ये नवीन घडेल असं मला वाटत नाही। विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानं निवडणूक आयुक्तांचा दौरा आहे। त्यांना वेळेत निवडणुका घ्याव्यास लागतील असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। 2019 मध्ये निवडणुका वेळेवर झाल्या होत्या, मात्र सरकार सत्तेत बसण्यास उशीर झाला होता। त्याचा परिणाम निवडणुकांच्या तारखांवर होऊ शकतो असंही भुजबळांनी म्हटलेलं आहे। मागची जी निवडणूक झाली 19 मध्ये, त्याच्यानंतर काही महिने जे आहे राष्ट्रपती राजवट होते, त्यामुळे विधानसभा गठीत होऊ शकली नाही। विधानसभा गठीत झाल्यानंतर 5 वर्ष तिचं आयुष्य आहे। त्याच्यामुळे साहजिकच त्यांनी सांगितलं की बाबा त्यांची विधानसभा संपायला महिना का 1.5 महिना काय असेल आवश्यक वेळ, त्याप्रमाणे त्यांनी तो हिशोब केला असेल। निवडणूक आयोगाने शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याबाबत दिलेले निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे। त्यात निवडणूक आयोगाने तारखांबाबत घोळ घातल्यास त्यांच्या विश्वासार्हतेवर विरोधकांच्या वतीने प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाऊ शकतं। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।